मोसमपूल चौकात उभ्या असलेल्या इमारतीत भ्रष्ट मंत्र्यांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दलचा द्वेष दडलाय। रंगरंगोटी केलेल्या अभ्यासिकेच्या आळ अनेक भ्रष्टाचार दडलेत। श्रेयवाद, टक्केवारी, मीपणा, खुनशीचं जहरी राजकारण आणि मनोवादी विचार दडलाय। 2018 साली महात्मा फुले स्मारक कृती समितीनं एक स्वप्न पाहिलं। मालेगावच्या मातीत क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचं एक भव्य दिव्य स्मारक उभं राहावं। या 7 मजली इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विचार आणि ज्योतिबांचा वारसा असेल असा प्रस्ताव कृती समितीनं एकमतानं पास केला। या भव्य दिव्य इमारतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार होतं। सगळ्याच महापुरुषांच्या विचारांचं दालन एकाच इमारतीत उभा राहावं असा मानस या कृती समितीचा होता। ठराव महानगरपालिकेत सादर करण्यात आला। नगरपालिकेत तो पासही झाला, पण मंत्र्यांच्या हेकेखोरपणामुळे हा ठराव रद्द करण्यात आला। श्रेयवादाच्या लढाईत चांगल्या कामात अडथळा निर्माण करण्यात आला। पदाचा गैरवापर करत मंत्री महोदयांनी कृती समितीची संकल्पना नाकारली। अतिशय छोट्या मागण्या आहेत। मालेगाव महानगरपालिकेची जागा आहे, बिल्डिंग पर्पज बनत नाही, गाळे बांधण्याचा घाट घातला, विषय ठराव मंजूर होऊन तो विषय देखील विखंडित झालेला आहे आणि त्या जागी जाणीवपूर्वक अभ्यासिकेचा घाट बांधला। आज उभी असलेली ही अभ्यासिका आतून पूर्णपणे जीर्ण झाली आहे। अभ्यासिकेच्या नवीन रंगरंगोटीच्या नावावर कोट्यावधी पैसे उकळले गेलेत। महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून महात्मा फुले स्मारक कृती समितीने अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, शक्य त्या लोकांना भेटून पाठपुरावा केला। पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांनी आंदोलनं दाबून टाकण्याचा अघोरी डाव केला। आज प्रत्येक मालेगावकर, माळी समाज बांधव मंत्री महोदयांना प्रश्न विचारतायत, साहेब या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा राज्यस्तरीय भव्य स्मारक का होऊ दिलं नाही? या ठिकाणी आज 7 मजली संग्रहालय का होऊ दिलं नाही? मंत्री महोदयांच्या मनात ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल असा कोणता द्वेष आहे हे त्यांनी स्पष्ट करावं, अन्यथा मंत्री महोदयांना मालेगावातील माळी समाज माफ करणार नाही। दादा भुसे, तुम्हाला या गोष्टीची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही।